माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एक मराठी नागरिक म्हणून माझी आपणा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असायलाच पाहिजे, यात काहीही वाद नाही. परंतु त्याचबरोबर इतर दुसऱ्या कोणत्याही भाषेचा आपल्याकडून अनादर होता कामा नये याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही भाषा माझी तुझी असं काही नसते. प्रत्येक भाषा प्रत्येकाची असते. कारण काळानुसार कुणाला न कुणाला कुठे ना कुठे त्या भाषेचा वापर करावाच लागतो. भाषा ही संपर्काचं, एखाद्या कामाचं माध्यम आहे. भांडायचं किंवा शिवायचं माध्यम नाहीये. हे पहिले रिकाम्या डोक्यावाल्यांना कळायला पाहिजे. आज आपण गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व ॲप्सवर टाईप करताना इंग्रजी भाषेचा वापर करतो. मराठीत जरी टाईप करायचं तरी इंग्रजीचा वापर करतो. कारण की समजा मला हा शब्द टाईप करायचा तर MALA असं टाईप करतो आपण. का करतो? कारण इंग्रजी भाषेमध्ये टाईप करायला सोपं जाते. आपण फास्ट टाईप करू शकतो. आणि म्हणून इंग्रजी भाषेला शिवा देण्यात काही अर्थ नाही. कारण आपल्या देशात जेवढं तंत्रज्ञान आहे त्यातलं बहुतांश तंत्रज्ञान हे विदेशातलं आहे. आपल्याला फक्त विदेशातल्या तंत्रज्ञानाचा वाईट उपयोग करून प्रोपोगंडा कसा करायचा एवढंच माहिती आहे. त्या विदेशातल्या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या भाषेत तंत्रज्ञान विकसित केलं. त्यांनी कीबोर्ड अशी डिझाईन केली की इंग्रजीमध्ये फास्ट टाईप करता येईल. आणि म्हणून आपल्याला सुद्धा झक मारून इंग्लिशमध्ये टाईप करावं लागते. आपण काय केलं ते जपान, चीन, कोरिया, रशिया सगळे देश पहा. त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये तंत्रज्ञान विकसित केलं. कीबोर्ड असे डिझाईन केले की त्यांच्या भाषांमध्ये फास्ट टाईप करता येईल. आणि म्हणून तिथले नागरिक त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये फास्ट टाईप करतात. आपल्याला सुद्धा विज्ञानाबरोबर पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा आधी हिंदीमध्ये तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये सर्व तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे म्हणून सर्वजण इंग्रजीचा वापर करतात. तसेच हिंदीचाही वापर करतील. इंग्रजीवाल्यांनी काय आपल्या भाषेची सक्ती केली होती का? बरं, हिंदी भाषेची सक्ती कुणावर? बिचाऱ्या कोवळ्या मुलांवर. लाजा वाटायला पाहिजे. जे हिंदी भाषेची सक्ती करायले त्यांना तरी धड हिंदी येते का? हे ज्यांना हिंदी भाषेचा कंठ फुटलाय ना त्यांना म्हणावं की पहिल्यांदा सर्व मंत्र्यांच्या मुलांना सरकारी शाळेत शिक्षण बंद करा म्हणून. का सगळ्या मंत्र्यांची मुलं सरकारी शाळेत न शिकता प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतात? हे सर्व प्रायव्हेट जे बोर्ड आहेत ना हे हिंदी माध्यमातून शिकवत सुद्धा नाही, फक्त इंग्रजी माध्यमातून शिकवतात. मग का हे प्रायव्हेट बोर्ड बंद नाही केले पाहिजे? पहिले तुमचं हिंदीपर्यंत तिथं दाखवा. बरं, पहिलीपासून शिकून करणार काय? सकाळी हागल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत कोणाला पण आपल्या बोली भाषेचाच वापर करावा लागतो. आणि समजा एखाद्या मुलाने पहिलीपासून हिंदी शिकली तरी त्याची आई काय म्हणणार आहे? अरे हागलास का? तर तो काय म्हणेल? मा अभि हाग्या, धडतं हिंदी नाही, धडतं मराठी नाही. अहो, सगळेच आईवडील शिकलेले नसतात. आता जे शिकलेले असतात ते म्हणतात पोट्टी केली का? काय म्हणतात ते मला आणखी कळालं नाही. कारण यांच्या मुलांचं ढुंगण धुवायला कोणता इंग्रज येणार आहे का? नाही, आजीच धुणार आहे ना. आणि आजीला म्हणलं पोट्टी धुवा तर आजी काय धुणार? शाळेची पाटी. कोणतीही भाषा ही रोजच्या व्यवहारासाठी आहे. इंग्रजी भाषा आली म्हणजे बुद्धिवान हा गैरसमज नसलेल्या डोक्यातून काढायला हवा. आज जपानी लोकांना सर्वात बुद्धिवान समजलं जातं. ते काहून इंग्रजी वापरत नाहीत? मग ते जपानीच भाषा वापरतात. कारण तिथं जपानमध्ये सर्वांना जपानी भाषा कळते. तसंच आपल्या महाराष्ट्रात सर्वांना मराठी भाषा कळते. आणि ज्यांना कळत नाही त्यांना मराठी माणूस त्या भाषेत उत्तर देतो. कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठी भाषा बोबड्या बोलीतून पहिल्याने आईवडील घराघरातून आपल्या लेकराबाळांना शिकवतात, त्याचप्रमाणे त्या त्या राज्यातील आईवडील त्यांच्या बोलीभाषेतून शिकवतात. कारण बोलीभाषा ही रोजच्या व्यवहारातील संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. त्यासाठी त्या मुलाला मुळाक्षरे शिकवण्याची काही गरज नसते. घरातल्या व्यक्तींकडून त्याच्या कानावर खूप सारे शब्द येतात, तो ऐकतो. तसेच घरातले सर्वजण लाडाने त्याच्याशी संवाद साधतात, तेही तो शिकतो. आणि म्हणून जरी एखादा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकला तरी त्याच्या मागे कुत्रा लागल्यावर तो हाडाहाडच म्हणणार किंवा एखाद्यासोबत भांडणं झाल्यावर तुझ्या आयला असंच म्हणणार. कारण सर्व वातावरण मराठी असल्यावर तेच शब्द बाहेर पडणार आणि त्याचं कामही कोणाशी पडणार? मराठी माणसाशी. आणि म्हणून जशी मराठी भाषा रोजच्या कामासाठी उपयोगी येते तसेच आपल्याला ज्या भाषेतून कामकाज करायचं आहे ती भाषा सुद्धा शिकलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये इंग्रजी येणे महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे हिंदी येणे महत्त्वाचे आहे. का? कारण हायकोर्टापासून सर्व कामे ते इंग्रजीत होतात. इंग्रज आपल्या देशातून गेलेत ना, मग इंग्रजीमध्ये सर्व कामे कोणासाठी? हिंदीत का नाही? कामे कोणासाठी करता? सामान्य जनतेसाठीच करता ना. आज कोणत्याच प्रगत देशामध्ये गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकवले जात नाही. तिथल्या विद्यार्थ्यांना जी भाषा कळते ती जी भाषा बोलतात त्याच भाषेतून गणित आणि विज्ञान शिकवलं जाते. भारतात सुद्धा इंग्रजीबरोबर हिंदीतून सुद्धा गणित आणि विज्ञान शिकवले जाते. परंतु जास्त विद्यार्थी हे इंग्रजीतून शिकतात.
का शिकता? कारण भारतातल्या सर्व इंडस्ट्रीजमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. जेवढं काही तंत्रज्ञान आहे आपल्या देशात ते पण इंग्रजी भाषेतच आहे. कोण्याही देशातली कुठलीही तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर इंग्रजीमध्ये सहज माहिती मिळते. हिंदी भाषेत तेवढी सहज मिळत नाही. तसंच हिंदी वर्तमानपत्रे, हिंदी न्यूज चॅनल याच्यापेक्षा इंग्रजी न्यूज चॅनल आणि इंग्रजी वर्तमानपत्रे यांचा दर्जा कितीतरी पटीने चांगला आहे. भारताच्या क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने सुद्धा म्हटलं की हिंदी कॉमेंट्रीचा दर्जा इंग्रजी कॉमेंट्री एवढा चांगला नाहीये. मग हिंदी भाषेचं काय लोणचं घालायचं? बरं, आपल्या इथं हिंदी 5वी पासून शाळामध्ये शिकवली जाते. खरं तर किती जणांनी त्या हिंदी पुस्तकातली हिंदी शिकली हा शोधाचा विषय आहे. कारण किती जणांना हिंदी पुस्तकातले धडे माहिती आहेत, हिंदी पुस्तकातल्या हिंदी कविता माहिती आहेत आणि त्या हिंदीचा जीवनात काय उपयोग आहे ते पण सांगा. कारण मला तरी वाटते की हिंदी भाषा ही जवळपास सर्व लोकांनी हिंदी चित्रपटातून जास्त शिकली आहे. कारण लोकांना जेवढे हिंदी पुस्तकातले धडे पाठ नाही तेवढे हिंदी चित्रपटातले डायलॉग पाठ आहेत. कितने आदमी थे, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह. तसेच हिंदी चित्रपटातले जेवढे गाणे पाठ आहेत, चोली के पीछे क्या है, चोली के पीछे, तेवढे हिंदी पुस्तकातल्या कविता पाठ नसतील. अहो, कामापुरती हिंदी येते ना सर्वांना. तूने ऐसा केल्या, दूध में पाणी डाल्या आणि ज्याला गरज असेल ज्या क्षेत्राची तो शिकेल की. क्या बिडू आजकाल दिकरेला नाहीये. कोवळ्या पोरांच्या पाठीवर आधीच त्या पुस्तकांचं केवढं वजन आहे. ते माकड हाड वाकायले सगळं आणि त्यात तुम्ही आणखी पुस्तकाचं वजन कमी करायचं सोडून वाढवायलेत का? डोक्यात का भुसा भरलाय? त्या चीनमध्ये एक चष्मा तयार केलाय. समजा पुढचा माणूस दुसऱ्या भाषेत बोलायला तर तो चष्मा भाषांतर ऑटोमॅटिक करून काचांवर दुसऱ्या भाषेमध्ये लिहून देतो. ते तुम्ही वाचायचं आणि तुम्हाला ती भाषा कळते. मग हे असं एवढं चांगलं तंत्रज्ञान विकसित करायचं सोडून आपण भाषेवर भांडत बसायचं, तेव्हा काय अर्थ आहे? हे असं बोंबलून आणि आपापसात भांडून देश विश्वगुरू बनणार नाहीये.